दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेलजवळील कळंबोली सेक्टर 5 परिसरात एका माथेफिरू तरुणाने चक्क हॉटेल पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. द्वारका हॉटेल अँड रेस्टॉरंट बारवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. ही घटना 26 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास महावीर प्लाझा इमारतीतील द्वारका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी हॉटेल मालक रवीश शेट्टी यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋतिक रवींद्र पगारे वय 35 वर्ष राहणार कळंबोली याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हॉटेलमध्ये 2 ग्राहकांमध्ये वाद झाला होता. यावेळी हॉटेल मालक रवीश शेट्टी यांनी मध्यस्थी करत भांडण मिटवले. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून ऋतिक पगारे याने संतापाच्या भरात हॉटेलच्या शटरवर बाटलीतील पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये धूर दिसताच कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज जोडणी बंद केली. त्यामुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रात्री गस्त घालणारे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे पोलिसांचा प्रतिसाद वेळ अवघ्या 1 मिनिटाचा नोंदवण्यात आला. पोलिसांनी स्वतःजवळील पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे संपूर्ण इमारतीलाच धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र कर्मचारी आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.